अक्षरांचा प्रवास, काळाच्या प्रवाहात वाहत आलेली एक समृद्ध परंपरा म्हणजेच आपली मराठी भाषा. आज 27 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त. त्यांच्या लेखणीतून उमटलेले शब्द केवळ कविता नव्हते, तर ते होते समाज जागृतीचे शस्त्र, मानवतेचा संदेश. पण मराठीचा इतिहास त्याहूनही प्राचीन आहे. 13व्या शतकात ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृतातील गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. त्या ओव्यांनी मराठीला साहित्यिक उंची दिली. 17व्या शतकात तुकाराम यांच्या अभंगांनी समाजाला आध्यात्मिक बळ दिले. भक्ती, समता आणि मानवतेचे विचार जनमानसात रुजवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हती, तर ती प्रशासनाची, स्वाभिमानाची आणि अस्मितेची भाषा होती. स्वातंत्र्य चळवळ, साहित्य चळवळी, नाट्य परंपरा, चित्रपट सृष्टी, प्रत्येक टप्प्यावर मराठीने काळाशी संवाद साधला आहे. कथा, कादंबऱ्या, कविता आणि नाटकांनी समाजाचे प्रतिबिंब शब्दात उतरवले. आज सुमारे 8 कोटीहून अधिक लोकांची मातृभाषा असलेली मराठी भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूचित मान्यता प्राप्त भाषा आहे. डिजिटल युगातही मराठी नव्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. मराठी भाषा दिवस हा केवळ स्मरण दिन नाही, तर तो आहे आपल्या सांस्कृतिक वारशाचा उत्सव. आपल्या मातीशी, आपल्या इतिहासाशी आणि आपल्या ओळखीशी असलेली नात्याची जाणीव. कारण मराठी ही फक्त भाषा नाही, ती आहे आपल्या अस्तित्वाचा आवाज. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा फक्त थेट बातमी.